नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आता पैसे डीबीटीने येण्यास सुरुवात झालेली आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा झालेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांना मेसेज सुद्धा आलेला आहे की डीबीटीने जमा झालेले आहे। त्यामुळे आता लगेच चेक करून घ्या मित्रांनो। मग तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक आहे, त्याच बँकेत तुमचे पैसे येणार आहे। मग तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे माहिती असणे गरजेचे आहे, कारण की मित्रांनो जर तुम्ही ही एक चूक केली तर तुमचे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात। तर मग ती कोणती चूक आहे की जी आपण करायला नको आहे की आपल्याला वेळेवर पैसे मिळायला हवे, ते म्हणजे तुमचे आधार कार्ड हे बँक अकाउंटसोबत लिंक असणे गरजेचे आहे। म्हणजेच ते फक्त लिंक असून उपयोग नाही, कारण की आपण 2-3 बँकांमध्ये जरी खाते असले तरी आपण आधार कार्ड सोबत देत असतो पुरावा म्हणून, आणि त्या ठिकाणी ते लिंक असतं, त्याच्याबरोबर आपल्याला अकाउंट ओपन होतं। परंतु ते डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे। जरी 2-3 बँक अकाउंट असले तरी ते एकाच कोणत्या तरी बँकेला आपले डीबीटी लिंक असते। तर मग मित्रांनो आपले खाते हे कोणत्या बँकेला लिंक आहे हे माहिती असणं गरजेचे आहे। तसेच मित्रांनो अनेक लाभार्थ्यांच्या कमेंट आलेले आहे की त्यांचे वेगवेगळ्या बँकेत खाते आहे परंतु त्यांना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही, त्यांच्या तालुक्यात पैसे आले आहेत परंतु त्यांना पैसे मिळालेले नाहीत। तर मित्रांनो मग आपल्याला माहिती असायला हवं की आपल्या कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे, म्हणजे ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे म्हणजे डीबीटी लिंक आहे त्याच बँकेत तुमचं पैसे हे जमा होणार आहेत। त्यामुळे मित्रांनो आपण 2 प्रकारे या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी आधार लिंक या ठिकाणी माय आधार वेबसाईटवर जाऊन बघू शकतो आणि दुसरं म्हणजे NPCI या ठिकाणी जाऊन बघू शकतो। तर मग दोन्ही प्रकारे आपण कशा पद्धतीने आपले जे अकाउंट आहे ते डीबीटी लिंक आहे किंवा नाही आणि कोणत्या बँकेत आहे ते आपण चेक करणे गरजेचे आहे। त्यासाठी मित्रांनो पुढील पद्धत वापरा आणि आपले आधार कार्ड हे कोणत्या बँकेसोबत लिंक आहे ते तुम्हाला कळणार आहे। त्याच्यावरून तुमच्या बँकेचे नाव येईल आणि तुम्ही त्या बँकेत जाऊन तुमचे पैसे काढू शकणार आहे। जर लिंक नसेल तर ते लगेच आपण लिंक करू शकतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी लिंक करणे गरजेचे आहे। लिंक नाही केले तर तुमचे पैसे हे फेब्रुवारी महिन्यापासून कायमचे बंद होणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपण सर्वप्रथम गुगलवर यायचं आहे। गुगलवर आल्यानंतर या ठिकाणी आपण myAadar.uidai.in या ठिकाणी असं वेबसाईट टाकायची आहे। वेबसाईट टाकल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल। या ठिकाणी बघा अंगठ्याच्या खाली एक लॉग इन पर्याय आहे, त्या लॉग इन पर्यायाला आपण क्लिक करायचं आहे। लॉग इन पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली क्लिक करायचं आहे लॉग इन विथ OTP साठी। लॉग इन विथ OTP ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समोरचं पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला OTP मागणार आहे, म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरला जो काही म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP येणार आहे। तो OTP त्या ठिकाणी अशा पद्धतीने आला की तो टाकायचा आहे आणि खाली लॉग इन करायचे। लॉग इन केलं की अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिसतील वेगवेगळे। या ठिकाणी वेगवेगळे पर्याय आलेले आहे। या ठिकाणी 5 नंबरचा पर्याय असतो तो म्हणजे बँक सीडिंग स्टेटस। मग बँक सीडिंग स्टेटसला तुम्ही क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटसला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं पेज ओपन होईल। त्या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन अशा पद्धतीनं जर तुम्हाला मेसेज आला तर त्या ठिकाणी बघा खाली असतं बँकेचं नाव असतं, आधार कार्ड नंबर असतो तुमचा, त्या ठिकाणी नंतर बँकेचं नाव असतं, कोणत्या बँकेत तुमचं अकाउंट आहे आणि ते ॲक्टिव्ह आहे किंवा नाही। जर या ठिकाणी असं ॲक्टिव्ह लिहून आलं तर तुमचं डीबीटी लिंक आहे असं समजायचं आणि मग ह्या बँकेतच तुमचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे हे लक्षात राहू द्या। मग मित्रांनो पुढे आपण अशा पद्धतीनं हे ॲक्टिव्ह असेल तर आपल्याला या ठिकाणी मिळणार। मग वेगवेगळ्या बँकेत आपले खाते असले तरी एकाच ठिकाणी ते डीबीटी लिंक असतं आणि शासनाचे जे काही पैसे आहे ते याच बँक खात्यात येणार आहे। मग आणखी एका पद्धतीने आपण या ठिकाणी चेक करू शकतो, ते म्हणजे आपले बँक खाते डीबीटी लिंक नसेल तर आपल्याला बँकेत NPCI हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे। मग NPCI फॉर्म भरून द्यायच्या अगोदर आपण NPCIच्या वेबसाईटवर आपला आधार कार्ड हे डीबीटी लिंक आहे किंवा नाही हे आपण चेक करू शकतो। या ठिकाणी मग आपण या ठिकाणी
यायचं आहे NPCIच्या वेबसाईटवर. NPCIच्या वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीनं NPCI.org.in या ठिकाणी टाकल्यानंतर असं पद्धतीनं पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा पर्याय दिसतात. त्यामध्ये कंझ्युमर हा जो पर्याय आहे त्या ठिकाणी 2 नंबरचा त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे. मग या ठिकाणी कंझ्युमरला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली असे ऑप्शन येतात. मग या ठिकाणी बघा या ठिकाणी असे ऑप्शन आल्यानंतर आपण या ठिकाणी भारत आधार सीडिंग एनेबल बेस या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मग भारत आधार सीडिंगला आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण बघा या ठिकाणी असं पेज ओपन होईल. असं पेज ओपन झाल्यानंतर हा जो ॲरो दिसतोय त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे. या ठिकाणी बघा गेट आधार मॅपिंग स्टेटस हा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे. गेट आधार मॅपिंग स्टेटसला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर मागितला जाईल. मग आपण त्या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आपला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर चेक स्टेटसला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP मागितला जाईल. तुमच्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP येईल. त्या ठिकाणी OTP आल्यानंतर आपण सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल तुम्हाला. मग गेट आधार मॅप स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जाईल. मग असं आपण या ठिकाणी आलं की आपल्याला दिसेल की आधार नंबर दिसेल, मॅपिंग स्टेटस दिसेल, एनेबल टू DBT. मग या ठिकाणी एनेबल टू DBT दिसलं म्हणजे तुमचं आधार कार्ड हे DBT लिंक आहे याचा अर्थ. म्हणजे तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तुमचे पैसे तुमच्या खात्यात 100% येणार. जर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल असं आलं तर या ठिकाणी तुम्हाला हा एक फॉर्म भरून देणं गरजेचे आहे. तर मित्रांनो मग अशा पद्धतीनं हे स्टेटस असणे गरजेचे आहे. जर आपले आधार लिंक नसेल तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपले स्टेटस चेक करा आणि आपले जे पैसे आहे ते कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहे तेही आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. तसेच मागील सर्व पैसे जमा होत आहे आणि आता जर DBTने तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर ते पैसे तुमच्या खात्यात आले तर कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे इतर लाभार्थ्यांनाही त्याचा उपयोग होईल. तर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती. आपल्याला जर माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या सर्व बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा. तुमच्याला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.